नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पुरोहित या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व अशा व्यक्ती ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केलेला आहे। तर मागचा जो पिरियड आपण स्टार्ट केलेला होता इंडियन पॉलिटीचा फर्स्ट चॅप्टर, एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं किंवा मनामध्ये शंका असेल, सर इंडियन जिओग्राफी जे आपलं चालू होतं सिरियलमध्ये, तर ती सिरीज संपली की काय? म्हणजे तुम्ही इंडियन मान्सूनचा जो अर्धवट व्हिडिओ सेंड केलेला आहे त्याच्यानंतरचे व्हिडिओ पडणार नाहीत का? हे अचानक मध्येच इंडियन पॉलिटी कसं काय? तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं आणि या सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगतो की इंडियन पॉलिटी आणि इंडियन जिओग्राफी हे सायमल्टेनियसली चालू राहणारे सब्जेक्ट आहेत। दोन्ही ही सब्जेक्टचे व्हिडिओ जे आहेत ते या ठिकाणी एकानंतर एक पडत राहतील, तर त्याच्याबद्दल बिलकुल शंका मनात बाळगण्याची आवश्यकता नाही। आणि सगळ्यांचे मनापासून आभार यासाठी की विज्ञानामध्ये आपण शिकत असताना ऊर्जेचे दोन स्रोत बघतो, एक पारंपरिक स्रोत असतो आणि एक दुसरा अपारंपरिक स्रोत असतो। अपारंपरिक स्रोत कधी संपत नाही, तर त्या पद्धतीने जर त्याच्यामध्ये आणखीन एक जर घटक जोडायचं म्हणलं तर ते तुमचे म्हणजेच काय विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहेत, ते ऊर्जेचं एक अपारंपरिक स्रोत बनलेलं आहे, जी ऊर्जा कधी संपणार नाही या ठिकाणी। तर त्यासाठी जे कमेंटमधून विद्यार्थी या ठिकाणी ॲप्रिसिएशन देत आहेत, तर ती ऊर्जा कायम या ठिकाणी तुमच्यासाठी काय गोष्टी आणखीन पुढे घेऊन जाण्याची ऊर्जा जी आहे ती देत असतात। तर त्यासाठी काय सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो या ठिकाणी। तर आपण सुरुवात करू आजच्या पॉलिटीच्या सेकंड लेक्चरला, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी चॅप्टरला सुरुवात केल्याच्यानंतर थोडेसे बेसिक्स जे आहेत ते मागच्या पिरियडमध्ये बघितलेले होते। तर ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे तर याचं विभाजन दोन कालखंडामध्ये केलेलं होतं, आपण हे बघितलेलं आहे। तर कोणते कोणते दोन कालखंड होते? एक पहिला कालखंड होता 1773 पासून ते 1858 पर्यंतचा, ज्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं काय राजवट होतं। आणि दुसरा 1858 ते भारत स्वतंत्र होईपर्यंत म्हणजे 1947 पर्यंतचा कालखंड, ज्या कालखंडामध्ये ब्रिटिश पार्लमेंटची थेट भारतावरती काय सत्ता होती। संपूर्ण भारतातील काय सत्तेचं व्यवस्थापन जे आहे ते ब्रिटिश पार्लमेंट करत होतं। तर असे कालखंड होते आणि 1858 मध्ये अशा पद्धतीने काय सत्ता हस्तांतरण झालेलं होतं। तर त्याचे रिझन काय होते, 1857चा उठाव का बरं झालेला होता, या सर्व गोष्टींवरती मागच्या पिरियडमध्ये चर्चा झालेली आहे। तर आपल्याला आजच्या पिरियडमध्ये स्टार्ट करायचं आहे कंपनीचं जे राजवट होतं। तर या कंपनीच्या राजवटीच्या कालखंडामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भात कायदे करणं आवश्यक का बरं समजलं, नियमने करणं आवश्यक का बरं समजलं, आणि त्यांचा हेतू काय होता, आणि कोणत्या कोणत्या तरतुदी, कोणते कोणते कायदे करण्यात आलेले आहेत आणि त्या कायद्यांमध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, या सर्वांवरती काय या सर्व गोष्टींवरती सविस्तर काय आपल्याला काय प्रकाश टाकायचा आहे। तर बघा, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्याच्या नंतर इसवी सन 1600 मध्ये भारतामध्ये आल्याच्या नंतर होतं असं की ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी म्हणून काय तिचा खूप जास्त प्रसार होतो, विकास होतो, आणि त्याच्यानंतर भारतातील खूप सारे प्रदेश ती आपल्या नियंत्रणाखाली आणते। आणि त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं की कोणत्या पद्धतीने दिवाणी आणि फौजदारी अधिकार मिळतात आणि एक प्रशासकीय अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळतात। तेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनीचा जो काय व्याप आहे तो खूप मोठा होतो। ब्रिटिश पार्लमेंटला असं वाटतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भात कायदा करणं आवश्यक आहे। कायदा करणं म्हणजे काय, एक प्रकारे ब्रिटिश पार्लमेंटचं त्याच्यावरती काय नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, ईस्ट इंडिया कंपनीवरती लगाम घालणं आवश्यक आहे। कारण ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये जो काही नफा कमवते तर त्यातला खूप कमी प्रमाणात नफा जो आहे तो ब्रिटिश पार्लमेंटला मिळतोय। ईस्ट इंडिया कंपनीला जर व्यवस्थित रुळावरती आणायचं असेल तर आपल्याला त्या अनुषंगाने कायदा करण्याची आवश्यकता आहे असं ब्रिटिश पार्लमेंटला वाटलं, आणि त्यांनी पहिल्यांदा एक कायदा केला। हा आतापर्यंतचा कोणताही ब्रिटिश पार्लमेंटनी भारताच्या संदर्भात केलेला पहिला कायदा आहे, मात्र तो कोणासाठी केलेला होता, ईस्ट इंडिया कंपनीसाठी केलेला होता। कोणता कायदा होता तो बघू, आपण या ठिकाणी लिहून घेऊ। 1773चा चार्टर ॲक्ट ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तर ती ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये दोन प्रकारची कामे करत होती त्यावेळेस। कोणती कोणती कामे? एक पहिलं प्रशासकीय काम आणि दुसरं राजकीय काम। बघा, या दोनही शब्दांचं काय आता इंडियन पॉलिटी संपेपर्यंत आपल्याला उपयोग करायचा आहे, तर त्यांची क्लियर आणि अंडरस्टँडेबल डेफिनेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे।
प्रशासकीय काय असतं, राजकीय काय असतं आणि त्या दोघांमधला फरक काय हे जर लक्षात आलं तर ज्या गोष्टी आपल्याला काय समजणार आहेत पुढे चालून तर त्या अधिक सोप्या बनतील. बघा या दोघांमधला बेसिक डिफरन्स बघू. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये 1773ला प्रशासकीय काम आणि राजकीय काम अशा दोन्ही प्रकारची काय कामे करते. तर या दोन्ही प्रकारच्या कामांना ब्रिटिश पार्लमेंटनी 1773च्या चार्टर ॲक्टमध्ये मान्यता प्रदान केली. काय मान्यता देण्यात आली ब्रिटिश पार्लमेंटकडून. आता कोणती कामे होती आजच्या डेटमध्ये विचार करू आपण. समजा एक डिस्ट्रिक्ट आहे पुणे. आता पुणे डिस्ट्रिक्टचा जो कलेक्टर असेल तो कलेक्टर काय करेल, पुणे डिस्ट्रिक्टमधील हा कलेक्टर पुणे जिल्ह्यामध्ये कोणती कोणती विकास कामे हातात घेतली जातील, कोणत्या कोणत्या काय कामांची अंमलबजावणी केली जाईल हे सर्व कोण ठरवतं, या ठिकाणी कलेक्टर ठरवतो. आणि ॲक्च्युअल फील्डपर्यंत ते काम घेऊन जाण्याचं सर्व जे जिम्मेदारी असते ती सर्व कोणाची असते, या अधिकारी वर्गाची असते. यालाच काय म्हणायचं प्रशासकीय काम. म्हणजे सरकारने जे काही आदेश दिलेले तर त्या आदेशांची अंमलबजावणी करणे म्हणजेच काय असतं प्रशासकीय काम करणे, प्रशासन सांभाळणे. तर कलेक्टर एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर काय करत असतो हे सर्व प्रशासन अशा पद्धतीने सांभाळत असतो आणि सरकारने जे आदेश दिले त्या कामांची अंमलबजावणी करत असतो, त्याला म्हणायचं प्रशासकीय काम. सरकारने जे काम सांगितले ते कोण डिसाईड करतं, सरकार कोण आहे तर आपण निवडून दिलेला जो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असतो, ज्याला काय म्हणतो आपण आमदार, जो राज्य विधानमंडळामध्ये बसतो, आणि जो मेंबर ऑफ पार्लमेंट असतो ज्याला आपण काय म्हणतो खासदार, संसदेचा सदस्य जो संसदेमध्ये बसतो. तर अशा दोनही व्यक्तींना आपण जर निवडून देतो तर ही निवडून आलेले जे व्यक्ती आहेत ते सदनमध्ये त्या ठिकाणी बसतात. म्हणजेच ते काय आहेत सरकारचं पार्ट ऑफ काय गव्हर्नमेंट आहेत, सरकार आहेत. हे लोक ठरवतात की आपल्या देशामध्ये कोणती कामे केली जातील आणि कोणती कामे केली जाणार नाहीत, हे लोक डिसाईड करतात. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कोणतं एखादं काय प्रोजेक्ट राबवलं जाईल, कोणतं विकास काम हाती घेतलं जाईल हे कोण सांगतं सरकार. तर यांचं हे जे काम आहे ते कोणतं काम आहे राजकीय काम. तर राजकीय नेते पॉलिटिकल लीडर्स जे आहेत ते या ठिकाणी काय करतात राजकीय काम करतात. आणि जे अधिकारी वर्ग आहेत कलेक्टरपासून ते खाली संपूर्ण शृंखला जी आहे क्लास डी पर्यंतच्या कर्मचाऱ्यांची, तर ते सर्व लोक काय करतात प्रशासकीय काम करतात. मात्र 1773ला अशा प्रकारचे प्रशासकीय काम आणि राजकीय काम हे दोन्ही कामे करण्यासाठी काय दोन वेगवेगळ्या बॉडीज नव्हत्या. तर दोनही कामे ईस्ट इंडिया कंपनीच करत होती अधिकाऱ्यांची नेमणूक करून. तर अशा दोनही प्रकारच्या कामांना मान्यता देण्यात आलेली होती ब्रिटिश पार्लमेंटकडून ईस्ट इंडिया कंपनीला. आता हे झाल्याच्या नंतर पुढे बघा पुढची तरतूद 1773च्या कायद्यामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये केंद्रीकृत कोणत्या केंद्रीकृत प्रशासनाचा पाया घालण्यात आला. तर तो कोणत्या पद्धतीने घातलेला आहे ते पुढच्या तरतुदीमध्ये स्पष्ट होईल. पुढची तरतूद अशी होती की बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला आता गव्हर्नर जनरल अशी पदवी देण्यात आली. कोणती पदवी देण्यात आली गव्हर्नर जनरल अशी पदवी देण्यात आली. आणि त्याचं पद जे आहे अधिक अधिकार संपन्न बनवण्यात आलं. आणि याच पद्धतीने काय केंद्रीकृत प्रशासनाचा पाया घालण्यात आलेला आहे. म्हणजेच गव्हर्नर जनरल काय करेल आता संपूर्ण भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही कामकाज आहे ते कामकाज पाहण्याची जिम्मेदारी कुणावरती असेल गव्हर्नर जनरलवरती असेल. आणि हा गव्हर्नर जनरल अशी सर्व कामांचे रिपोर्ट जे आहेत ते ब्रिटिश पार्लमेंटला म्हणजेच कोर्ट ऑफ डिरेक्टर्सला आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर्स ब्रिटिश पार्लमेंटला सादर करतील. पण भारतामध्ये जिम्मेदारी कुणाची असेल ती गव्हर्नर जनरलची असेल. आणि अशा पद्धतीने गव्हर्नर जनरल बनवला गेला. या नात्याने दुसरे जे दोन प्रांत होते दुसरे ज्या दोन प्रेसिडेन्सीज होत्या कुठल्या बंगालला सोडून एक होतं बॉम्बे माहिती आहे सगळ्यांना आणि दुसरं होतं मद्रास. तर या दोनही काय प्रांतांच्या गव्हर्नरांना बंगालचा जो गव्हर्नर होता तो गव्हर्नर जनरल बनल्याच्या नंतर त्याच्या अधीनस्थ आणण्यात आलं. अधीनस्थ आणणे याचा अर्थ काय
युद्ध व शांतता यांच्या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा असेल या दोन्ही गव्हर्नरांना 1773च्या अगोदर ते स्वतंत्ररित्या घ्यायचे या ठिकाणी। मात्र आता या कायद्याच्या नंतर या दोघांना सुद्धा युद्ध आणि शांततेच्या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय कोणाच्या अधीनस्थ असतील? बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ असतील। म्हणजे थोडे अधिकार बंगाल आणि मद्रासच्या गव्हर्नरांचे काढून घेण्यात आले आणि ते वर्ग करण्यात आले कोणाच्या? गव्हर्नर जनरलच्या। म्हणजे गव्हर्नर जनरलच्या परमिशन शिवाय आता हे दोनही प्रांतांचे गव्हर्नर काम करू शकणार नाहीत। म्हणजे अशा पद्धतीने केंद्रीकृत प्रशासनाचा पाया म्हणजेच काय, अधिकार जे आहेत त्या अधिकारांचं विकेंद्रीकरण न करता त्यांचं केंद्रीकरण करण्यात आलेलं होतं। आणि पुढचा पॉइंट बघा, समजलं इथपर्यंत? बंगालचा जो गव्हर्नर आहे, आता हा गव्हर्नर जनरल बनल्याच्या नंतर याचं काम तर खूप वाढलं। म्हणजे तीनही प्रांतांचं रिपोर्ट जे आहे ते ब्रिटिश पार्लमेंटला काय पाठवणं आणि या सर्व कामांची अंमलबजावणी आहे ती सर्व बघणं। आता हे एका माणसाचं तर काम नाही। म्हणजे जसं मोदीजींना आता जर म्हणलं जेवढे काही मिनिस्ट्रीज आहेत, होम मिनिस्ट्री असेल, त्याच्यानंतर काय इतर काय महिला बालकल्याण जे आहे, त्याच्यानंतर काय आयुष मंत्रालय जे आहे, रेल्वे मंत्रालय जे आहे, बांधकाम मंत्रालय, सर्वच मिनिस्ट्रीज जर सांभाळायला सांगितलं तर शक्य आहे का? नाही। म्हणून त्यांच्या मदतीसाठी काय असते? एक मंत्री परिषद असते। तर त्याच पद्धतीने 1773च्या काय कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली की जे गव्हर्नर जनरल आहेत यांना यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी एक काय असेल? गव्हर्नर जनरल इन काउन्सिल असेल। काय असेल? गव्हर्नर जनरल इन काउन्सिल। तर अशा पद्धतीने बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल बनला आणि याच्यामध्ये किती सदस्य असतील? 4 सदस्य असतील आणि त्यांच्यासोबत विचार विमर्श करूनच काय गव्हर्नर जनरल काय करतील? निर्णय घेतील। गोष्टी अशा पद्धतीने या ठिकाणी काय सिस्टमॅटिकली काय डिसाइड करण्यात आलेल्या होत्या। तर हे झालं इथपर्यंतचं पॉईंट। त्याच्यानंतर पुढची तरतूद असं सांगण्यात आलेली होती की भारतामध्ये एक सुप्रीम कोर्टाची स्थापना केली जाईल आणि त्या सुप्रीम कोर्टाची स्थापना कलकत्त्यामध्ये केली जाईल। असे 2 पॉईंट सांगितले आणि 1774 मध्ये त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाची सुद्धा काय स्थापना करण्यात आली। कुठं? 1774ला कलकत्त्यामध्ये या ठिकाणी। तर या ठिकाणी आणि त्यामधील रचना कशी होती? त्यावेळेस सुप्रीम कोर्टामधील या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या जी होती 1 मुख्य न्यायाधीश असतील आणि 3 अन्य न्यायाधीश असतील। मला कमेंटमध्ये आजचा तुमचा पहिला क्वेश्चन आहे, कमेंटमध्ये ही गोष्ट कळवायची आहे की हे जे सुप्रीम कोर्ट 1774ला एस्टॅब्लिश झालेलं होतं तर त्याचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर त्यांचं नाव काय करायचं आहे? कमेंटमध्ये कळवायचं आहे आणि प्रत्येकाने कळवायचं आहे। असं नाही की एका व्यक्तीने काय कमेंट केली तर आपण तर आता त्याची कमेंट वाचली आपल्याला आन्सर भेटला असं होणार नाही। व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लवकरात लवकर ही ॲक्टिव्हिटी आहे, जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये तुमचा सहभाग काय दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही शिकण्याची जी प्रक्रिया आहे, लर्निंग प्रोसेस जी आहे त्याचा भाग बनणार नाहीत। ही गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी। तर दुसऱ्यांचे कमेंट वाचायचे नाही, तर आपली जी कमेंट आहे ती अगोदर काय करायची? पोस्ट करायची आहे। तर सांगायचं या ठिकाणी की या सुप्रीम कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? 1774ला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली आणि त्यातील न्यायाधीशांची संख्या 1+3 अशा पद्धतीने होती। तर आणि त्याच्यानंतर आणखीन 2-3 तरतुदी या ठिकाणी काय 1773च्या कायद्यामध्ये केलेल्या होत्या, ते बघू आपण। तर ती पुढची तरतूद बघतोय आपण, कंपनीच्या सेवकांवर प्रतिबंध घालण्यात आलेले होते। प्रतिबंध कशासाठी? की कंपनीचे जेवढे काही लष्करी आणि मुलकी सेवक होते। आता लष्करी सेवक म्हणजे काय? ईस्ट इंडिया कंपनीच्या मिलिटरीमध्ये भरती झालेले जे सेवक आहेत ते लष्करी सेवक, आणि मुलकी सेवक म्हणजे कोणते? लष्करीच्या व्यतिरिक्त इतर जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनामध्ये काम करणारे किंवा जी प्रशासकीय कामे आहेत तर अधिकारी वगैरे म्हणून या ठिकाणी काम करणारे इतर जे सेवक होते ते झाले काय? मुलकी सेवक। तर मुलकी आणि लष्करी सेवकांवरती प्रतिबंध घालण्यात आलेले होते की असे कंपनीचे सर्वंट्स कोणत्याही प्रकारचे भेटवस्तू, देणग्या, डोनेशन, ग्रॅज्युएटी, पारितोषिक असल्या कुठल्याही गोष्टींचा स्वीकार करणार नाहीत आणि त्यांच्यापासून काय यांना काय प्रतिबंधित करण्यात आलेलं होतं। असं का? बघा, कंपनीचा जो कोणी सर्वंट असेल, अधिकारी असेल, तो ज्या स्थानिक प्रदेशामध्ये त्याची अपॉइंटमेंट केली जायची तर त्या स्थानिक प्रदेशातील जे जमीनदार असतील, या ठिकाणी जे मोठे व्यापारी असतील, तर आपल्या नफ्यासाठी
या ठिकाणी किंवा त्या ठिकाणातील संस्थानिक जे आहेत ते आपल्या नफ्यासाठी या कंपनीच्या सेवकांवरती या ठिकाणी पैशांची उधळण करायचे, मोठे मोठे पारितोषिक द्यायचे, मोठे मोठे पार्टीचे अरेंजमेंट करायचे त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीने प्रत्येकाचा आपापला या ठिकाणी काही स्वार्थ आहे या ठिकाणी. तर लक्षात येते एक प्रकारे यांना इनडायरेक्टली मला असं म्हणता येईल की लाच घेण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं होतं. अशा काय मोठे मोठे काय भेट यांच्याकडून काय स्वीकारल्याच्या नंतर आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून काम करू शकणार नाहीत असं पूर्णपणे माहिती होतं ईस्ट इंडिया कंपनीला. म्हणून त्यांनी आपल्या सेवकांवरती काय हे प्रतिबंध घातलेले होते. बघा एवढी इलाइट लेवलचे हे काय नेमणूक होती भारतामधली. म्हणजे आता बघा या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ईस्ट इंडिया कंपनीतील जे सेवक आहेत त्यांची नेमणूक कोण करत होतं? इंग्लंडमध्ये बसलेली जी बॉडी आहे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स, तर ही करत होती. कोर्ट ऑफ डिरेक्टर्स म्हणजे कोण? ही या ठिकाणी प्रायव्हेट व्यक्तींची एक बॉडी होती जे की इंग्लंडमधले व्यापारी ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची काय स्थापना केलेली होती. तर जे वेल्दी फॅमिलीज होते इंग्लंडमधले धनाढ्य काय असलेले लोक, तर ते आपल्या मुलांची पोस्टिंग इंडियामध्ये व्हावी, ईस्ट इंडिया कंपनीच्या इंडियामध्ये आपल्या मुलाची पोस्टिंग व्हावी, जेणेकरून आपला मुलगा खूप काय या ठिकाणी काय पैसा कमवून काय भारतातून येईल असं माहिती होतं. म्हणजे भारतातली पोस्टिंग म्हणजे काय खूपच काय अगदी इम्पॉर्टंट VVIP लेवलची त्या ठिकाणी ती नेमणूक होती किंवा ती नोकरी होती असं समजा. तर शिफारशी घेऊन जायची इंग्लंडमधले काय चांगली फॅमिली CODकडं, कोर्ट ऑफ डिरेक्टर्सकडं. म्हणजे महत्त्व लक्षात येईल या ठिकाणी. मग आता या गोष्टी स्पष्ट होतील की ब्रिटिश पार्लमेंटनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवकांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या या ज्या भेटवस्तू ग्रॅज्युएटी डोनेशन आहेत हे घेण्यापासून प्रतिबंधित काबर केलेलं होतं. तर क्लिअर आहे गोष्ट. त्याच्यानंतर या ठिकाणी एक गोष्ट राहिली बघा, बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला पहिल्यांदा काय गव्हर्नर जनरल असं बनवण्यात आलं. तर दुसरा क्वेश्चन आहे आजचा तुमचा, तर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कुणाची नेमणूक करण्यात आलेली होती त्यांचं नाव कमेंटमध्ये कळवायचं आहे. काय क्वेश्चन? बंगालचे गव्हर्नर पहिले गव्हर्नर जनरल जे बनले तर त्यांचं नाव काय करायचं कमेंटमध्ये कळवायचं आहे. नेक्स्ट या ठिकाणी CODच्या संदर्भात काय कोर्ट ऑफ डिरेक्टर्सच्या संदर्भात या ठिकाणी एक तरतूद केलेली आहे. कोर्ट ऑफ डिरेक्टर जी की ईस्ट इंडिया कंपनीच्या थ्रू भारतावरती काय शासन करते, या ठिकाणी काय सत्ता उपभोगते. तर त्या कोर्ट ऑफ डिरेक्टरवरती सुद्धा थोडेसे नियंत्रण घालणं आवश्यक होतं. तर ब्रिटिश पार्लमेंटनी बघा हे सगळे फक्त व्यापारी होते नाही, हे असे व्यापारी होते कोर्ट ऑफ डिरेक्टर्स ज्यांचे पॉलिटिकल कनेक्शन होते. या ठिकाणी फक्त एवढीच तरतूद करण्यात आलेली होती. तर कोर्ट ऑफ डिरेक्टर ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये जे काही लष्करी काम करते, लष्करी त्याच्यानंतर मुलकी म्हणजे सिव्हिल सर्व्हिस, मुलकी आणि महसूल, लष्करी कामाच्या संदर्भात, मुलकी कामांच्या संदर्भात आणि महसूल कामांच्या संदर्भात जेवढे काही रिपोर्ट असतील, अहवाल असतील, ते अहवाल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादर करण्याची जिम्मेदारी कुणावरती टाकण्यात आली? CODवरती टाकण्यात आली, कोर्ट ऑफ डिरेक्टर्सवरती टाकण्यात आली. कारण ईस्ट इंडिया कंपनी ही जिम्मेदार ब्रिटिश पार्लमेंटला नव्हती. कुणाला जिम्मेदार होती? कोर्ट ऑफ डिरेक्टरला. कोर्ट ऑफ डिरेक्टरची मर्जी असेपर्यंत ही ईस्ट इंडिया कंपनी सध्या तरी भारतामध्ये काय काम करत होती. तर अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या तरतुदी होत्या ज्या की 1773च्या चार्टर ॲक्टमध्ये दिलेल्या होत्या. तर याच्यानंतर आपल्याला दुसरा ॲक्ट बघायचा आहे. 1773च्या नंतर 1781चा सुधारणा कायदा करण्यात आलेला होता. तर तो कशासाठी करण्यात आलेला होता? 1773च्या कायद्यामध्ये खूप सारे एरर्स राहिले होते, खूप साऱ्या त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्या होत्या. याच्यामध्ये फक्त थोडंसं सुधारणा करण्यासाठी, या त्रुटी काढून टाकण्यासाठी 1781चा काय कायदा करण्यात आलेला होता, ज्याला की सुधारणा कायदा सुद्धा म्हणतात, ज्याला सेटलमेंट ॲक्ट म्हणतात, ज्याला निवारण कायदा म्हणतात. तर तो आपण बघू, अमेंडिंग ॲक्ट जे आहे 1781चा. चला तर मग काय पुढचा कायदा बघू. बघा या कायद्यामध्ये काय करण्यात आलं होतं, सगळ्यात मोठा प्रभाव या कायद्याचा असा होता की सुप्रीम कोर्ट जे आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचं जे ज्युरिस्डिक्शन होतं, म्हणजेच या ठिकाणी अधिकार क्षेत्र जे होतं, अधिकार क्षेत्र, सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणात काय या कायद्याचा प्रभाव टाकण्यात आलेला होता किंवा प्रभाव पडलेला होता. सुप्रीम कोर्टाचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते अफेक्ट झालेलं होतं. कोणत्या पद्धतीने? ईस्ट इंडिया कंपनीच्या फेवरमध्ये गोष्टी जाव्यात अशा पद्धतीने याच्यामध्ये काय पर्याप्त बदल करण्यात आलेले होते. पहिला बदल हा होता की गव्हर्नर जनरल जे आहेत, गव्हर्नर जनरल आपल्या पदावरती काम करत असताना, म्हणजे आपल्या ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये काम करत असताना,
आपल्या ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये किंवा आपल्या पदावरती राहून काम करत असताना ज्या काही कृती करतील तर अशा सर्व कृती सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असतील, त्यांचा समावेश सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये असणार नाही. एखादी गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असणे म्हणजे याचा नेमका अर्थ काय असतो बघा. सुप्रीम कोर्ट गव्हर्नर जनरलने केलेल्या आपल्या पदावरती असताना केलेली कोणतीही कृती असेल तर अशा कृतींवरती केस चालवू शकत नाही किंवा निर्णय सुनावू शकत नाही. येतं लक्षात? किंवा कोणत्याही पद्धतीने ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही याचा अर्थ असतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाला अधिकार नसेल की गव्हर्नर जनरलच्या कृतींचं परीक्षण केलं जाईल, पर्यवेक्षण केलं जाईल, त्याच्यावरती निर्णय सुनावला जाईल किंवा त्याच्यावरती काय कोणतीही केस चालवली जाईल, हा त्याचा अर्थ होतो. आता कोणते कोणते घटक होते जे सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर ठेवण्यात आले होते? एक गव्हर्नर जनरल आणि त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमधील प्रत्येक व्यक्ती किंवा संपूर्ण काउन्सिल आपल्या पदावरती काम करत असताना त्यांनी केलेली सुद्धा कृती सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या काय बाहेर असेल. आता गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरल इन काउन्सिल यांनी आदेश दिल्याच्या नंतर इतर जे सर्व मुलकी आणि लष्करी सेवक आहेत, सर्वंट्स आहेत, ते सुद्धा तर काम करतील. तर असे सर्व व्यक्ती आपल्या ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये बघा, आपल्या ड्युटीवरती असताना आणि त्याच्या संदर्भात कोणतेही काम करत असताना त्यांची कामे सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या कशा असतील बाहेर असतील. मात्र याचा अर्थ असं होत नाही की एखादा सर्वंट आपलं प्रायव्हेट काम करत असताना ती कृती समजा ऑफिस सुटल्याच्या नंतर एक सर्वंट घरी चालला आणि त्याच्यानंतर त्यांनी एखाद्या व्यक्तीवरती अन्याय केलेला आहे किंवा चोरी केलेली आहे, समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काय चोरी केली. आता हे तर गव्हर्नर जनरलने सांगितलं नाही की संध्याकाळी घरी जात असताना काय रेस्टॉरंटमध्ये जा, जेवण कर आणि त्याच्यानंतर तिथं चोरी कर किंवा मारहाण कर. तर त्यांनी आपलं प्रायव्हेट काम करत असताना जी काही चुकीची कृती केलेली आहे ती तर ज्युरिस्डिक्शनमध्ये येईल. मात्र ऑफिसमध्ये असताना त्यांनी जे काही काम केलेलं आहे आदेशानुसार तर ती कामे मात्र काय असतील सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असतील. तर हे अशा पद्धतीने या सर्व गोष्टींना काय अधिकार क्षेत्रापासून काय वंचित बाहेर ठेवण्यात आलं होतं. समजा असं केलं असतं की गव्हर्नर जनरलचे या ज्या कृती आहेत ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये केलेल्या त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टाचा अधिकार क्षेत्र आहे असं सांगण्यात आलेलं असतं, तर गव्हर्नर जनरलच्या एखाद्या कृतीवरती एखादा भारतीय नागरिक ऑब्जेक्शन घेतला असता, सुप्रीम कोर्टामध्ये केस फाईल केली असती, सुप्रीम कोर्टाने निर्णय सुनावला असता की गव्हर्नर जनरलचं हे जे वागणं आहे ते चुकीचं आहे, हा जो निर्णय आहे तो पूर्णपणे काय कायदेबाह्य आहे. मग या परिस्थितीमध्ये झालं काय असतं, गव्हर्नर जनरलपेक्षा सुप्रीम कोर्टाचे अधिकार जास्त झाले असते, गव्हर्नर जनरलचं महत्त्व कमी झालं असतं आणि भारतामध्ये सर्वाधिक अधिकार संपन्न कोण झालं असतं, सुप्रीम कोर्ट. मग त्यांची मनमानी चालली असती. हे होऊ द्यायचं नव्हतं कोणाला, ईस्ट इंडिया कंपनीला किंवा ब्रिटिश पार्लमेंटला. म्हणून गोष्टी अशा पद्धतीने त्यांची काय सांगड घातलेली होती. यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. गव्हर्नर जनरल झाला, गव्हर्नर जनरल इन काउन्सिल झाला आणि त्याच्यानंतर काय इतर सर्व ईस्ट इंडिया कंपनीचे सेवक वर्ग झाले. त्यांच्या व्यतिरिक्त महसूल विषयक जी कामे होती, महसूल विषयक जी कामे होती म्हणजे महसूल विषयक कामे कोणते कोणती होती, कर लागू करणे, कर गोळा करणे, कर कोणत्या पद्धतीने गोळा केला जाईल, किती कर लावला जाईल, ही सर्व जर महसूल विषयक जी कामे होती तर असे सर्व विषय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या काय बाहेर ठेवण्यात आलेले होते. तर अशा पद्धतीने काय सुधारणा कायदा म्हणजे खूप चांगली सुधारणा केलेली होती. हे कोणाच्या दृष्टिकोनातून, ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टिकोनातून. तर अशा पद्धतीची सुधारणा जी आहे ती करून सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रावरती काय खूप मोठ्या प्रमाणात काय प्रभाव टाकण्यात आलेला होता, खूप मोठा प्रभाव त्या ठिकाणी झालेला होता. नेक्स्ट पॉईंट बघू. बघा, नेक्स्ट तरतूद अशी होती की ईस्ट इंडिया कंपनीने संपादित केलेले जेवढे काही भारतीय प्रदेश होते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखालील संपूर्ण एकदेशीय जनता जी होती तर त्या संपूर्ण जनतेला सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणण्यात आलेलं होतं. म्हणजे एखादा हिंदू व्यक्ती आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागायचा असेल तर तो न्याय मागू शकत होता. एखादा मुस्लिम व्यक्ती असेल, ख्रिश्चन असेल, ईस्ट इंडिया कंपनीचा एखादा व्यक्ती असेल तर अशा सर्व लोकांना म्हणजे काय कंपनीचा जो प्रदेश आहे भारतातील, अशा कंपनीच्या भारतातील प्रदेशातील सर्व जनतेला सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणण्यात आलेलं होतं. आणि त्यामध्ये या ठिकाणी बघा
कंपनीच्या संपूर्ण प्रदेशातील एतद्देशीय जनता ही सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येईल असं सांगण्यात आलेलं होतं. एखादा हिंदू व्यक्ती असेल तर त्याच्या प्रकरणांवरती निर्णय जो आहे तो हिंदू लॉनुसार, आणि एखादा मुस्लिम व्यक्ती असेल तर त्या मुस्लिम व्यक्तीच्या संदर्भात निर्णय जो आहे तो मुस्लिम लॉनुसार किंवा मोहम्मदन लॉ जो असतो त्या मोहम्मदन लॉनुसार या ठिकाणी काय निकाल दिला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. या ज्या सर्व गोष्टी मी काय तोंडी सांगतोय त्या सुद्धा नोट्समध्ये काय तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा, विसरत जाऊ नका, किंवा काय नोट्स बनवण्यामध्ये लिहिण्यामध्ये या ठिकाणी काय काटकसर करायची नाही. तर अशा पद्धतीने हा निर्णय या ठिकाणी, ही तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर पुढची जी तरतूद आहे सुधारणा कायदा 1781 मधील सर्वात महत्त्वाची कोणती होती बघा. 1774ला काय सुप्रीम कोर्टाची काय स्थापना करण्यात आलेली होती, कुठं? कलकत्त्याला. तर या 1774च्या अगोदर कोर्ट्स होते की नाही भारतामध्ये? कंपनीचा जो प्रदेश आहे त्या कंपनीच्या प्रदेशामध्ये म्हणजे 3च प्रदेश तर होते, 3 प्रेसिडेन्सीज होत्या, बॉम्बे, मद्रास आणि कोलकाता, या 3 प्रेसिडेन्सीज. 1774ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली, मात्र त्याच्या अगोदर प्रेसिडेन्सी कोर्ट्स होते. तर या प्रेसिडेन्सी कोर्टांची स्थापना, कोणत्या प्रेसिडेन्सी कोर्टाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे हे मला काय कमेंटमध्ये कळवायचं आहे. तुमचा तिसरा क्वेश्चन काय, कोणती प्रेसिडेन्सी कोर्टे भारतामध्ये होती आणि त्यांची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती? तर पॉइंट आपला असा आहे की तरतूद काय होती की प्रेसिडेन्सी कोर्टाने दिलेला जो काही निकाल आहे, सामान्यपणे असं घडतं कनिष्ठ न्यायव्यवस्था जी आहे, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे तो जर मला मान्य नसेल तर मी त्याच्या विरोधात अपील कुठं करू शकतो? हायकोर्टामध्ये करू शकतो. आणि हायकोर्टाने दिलेला निर्णय सुद्धा जर मला अमान्य असेल तर त्याच्या विरोधात मी अपील कुठं करू शकतो? सुप्रीम कोर्टामध्ये करू शकतो. ही जनरल प्रोसिजर आहे. 1781 ची तरतूद काय सांगते की प्रेसिडेन्सी कोर्ट जे आहे तर प्रेसिडेन्सी कोर्टामध्ये निर्णय दिला गेल्याच्या नंतर त्याच्या विरोधात अपील जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये करता येणार नाही. तर ती अपील कुठं केली जाईल? प्रेसिडेन्सी कोर्ट जी होती तर याच्या विरोधात अपील जे आहे तर ती सुप्रीम कोर्टामध्ये करता येत नाही, तर ती कुठं करता येते? गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे करता येते, अशी तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं महत्त्व कमी करणं हे यांनी काय ठाणलं होतं या ठिकाणी. एवढं आपल्याला काय गोष्टी समजतात. आणि प्रेसिडेन्सी कोर्ट जे आहेत, आणखीन एक अधिकार या ठिकाणी काय, आणखीन एक तरतूद, प्रेसिडेन्सी कोर्ट जे आहेत तर यांचे नियम आणि कायदे, फक्त प्रेसिडेन्सी कोर्टच नाही, प्रेसिडेन्सी काउन्सिल्स जे होते या ठिकाणी, जसं गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरल इन काउन्सिल होती, तर तसं प्रांतांमध्ये बॉम्बे प्रांताचं सुद्धा एक गव्हर्नर आहे आणि त्याची सुद्धा एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे, कार्यकारी परिषद आहे. मद्रास प्रांताचा सुद्धा गव्हर्नर आहे आणि त्याला सुद्धा एक काउन्सिल दिलेली आहे मदत करण्यासाठी. तर प्रेसिडेन्सी कोर्ट आणि काय काउन्सिल्स, प्रेसिडेन्सी कोर्ट्स आणि काउन्सिल्स, हे जास्त काय सोपं जाईल आपल्याला. काउन्सिल्स यांच्या संदर्भात नियम आणि कायदे करण्याचा अधिकार कुणाला होता? गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला देण्यात आलेला होता, सुप्रीम कोर्टाला दिलेला नाही. सहसा जे हायकोर्ट असतात त्या हायकोर्टांच्या संदर्भात कायदे आणि नियम कोण तयार करतं? सुप्रीम कोर्ट करत असतं. मात्र या ठिकाणी जे आपले हायकोर्ट होते म्हणजे त्यावेळेसचे ज्यांना का प्रेसिडेन्सी कोर्ट असं म्हणतो आणि काउन्सिल जे होते तर त्यांच्या संदर्भात ते नियमने व कायदे करण्याचा अधिकार मात्र कुणाला दिलेला आहे? गव्हर्नर जनरल, असं गव्हर्नर जनरल यांना दिलेला आहे. म्हणजेच जो गव्हर्नर जनरल होता किंवा गव्हर्नर जनरल इन काउन्सिल जी होती तर या दोनही घटकांना अधिक अधिकार संपन्न या ठिकाणी 1781च्या कायद्याने काय बनवलेलं होतं. तर इथंपर्यंत या गोष्टी अशा पद्धतीने दिलेल्या आहेत. आय होप तुम्हाला काय व्यवस्थितरित्या समजत असतील. तर आपण जाऊ काय पुढच्या कायद्याकडे, सुधारणा कायद्याच्या नंतर झालेला कायदा. बघा पुढचा कायदा कोणता आहे? पिट्स इंडिया ॲक्ट 1784, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. तर हे विधेयक जे आहे हे विधेयक
ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा त्यावेळेसचे इंग्लंडचे PM जे होते, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा इंग्लंडचे PM विल्यम पिट यांनी मांडले सुद्धा आणि पारित सुद्धा केले. हे जे विधेयक आहे ते पहिल्यांदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विल्यम पिट यांनी सादर केले आणि पारित सुद्धा केले. म्हणून त्या विधेयकाला नाव देण्यात आलेलं आहे पिट्स इंडिया ॲक्ट 1784. विधेयक या ठिकाणी काय मांडलेले होते विल्यम पिटनी. तर सर्वात प्रमुख तरतूद काय होती? पिट्स इंडिया ॲक्टमधील सर्वात प्रमुख तरतूद काय होती? ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार तर प्रदान केलेले होते. कोणती कामे करण्याचे? राजकीय आणि प्रशासकीय कामे करण्याचे. तर ही राजकीय आणि प्रशासकीय प्रकारची कामे करत असताना ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये एक म्हणजे काय खूप सारे प्रदेश जे आहेत ती खूप सारे प्रदेश हस्तगत करत त्या ठिकाणी प्रशासकीय कामे, राजकीय कामे खूप मोठ्या प्रमाणावरती काय वाढत होते. लष्करी कामांचा बोजा सुद्धा काय ईस्ट इंडिया कंपनीवरती वाढत होता. या अनुषंगाने एक म्हणता येईल की ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये एक टेरिटोरियल पॉवर म्हणून काय खूप मोठी कंपनी बनत होती. तर सर्व व्यक्तींचं या ठिकाणी असं म्हणणं होतं पार्लमेंटमधल्या की ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये एवढे सगळे अधिकार ठेवून चालणार नाहीत. एक व्यापारी कंपनी सर्व प्रकारचे प्रशासकीय सुद्धा आणि राजकीय सुद्धा कामे म्हणजे एक प्रकारे म्हणता येईल की संपूर्ण भारत देश ती सांभाळते. संपूर्ण भारत म्हणता येणार नाही, मात्र भारताचा खूप मोठा भाग जो आहे, भूभाग जो आहे त्याच्यावरती सत्ता ईस्ट इंडिया कंपनीची चालू होती ना. तर यामुळं ब्रिटिश पार्लमेंटमधील असे व्यक्ती जे कोर्ट ऑफ डिरेक्टर्सच्या काय मर्जीत नसलेले व्यक्ती किंवा त्यांच्यावरती नाराज असलेले व्यक्ती, या व्यक्तींचं असं म्हणणं होतं की ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यावसायिक कामे आहेत आणि जे राजकीय कामे आहेत यांच्यामध्ये काय स्पष्ट फरक करण्यात यावा. तर काय दोनही कामे डिस्टिंग्विश कराव्यात असं यांचं काय मत होतं. म्हणून करण्यात काय आलं, ईस्ट इंडिया कंपनीची जी कामे होती बघा, ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी कामे व दुसरी राजकीय कामे. आता याचा विसर पडलाय असं म्हणू नका काय व्यापारी कामांचा. ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस काय भारतामध्ये आलेली होती त्यावेळेस पहिल्यांदा सनद दिलेली होती ईस्ट इंडिया कंपनीला की ॲज अ ट्रेडिंग कंपनी म्हणून तुम्हाला काय काम करायचं आहे. मात्र ट्रेडिंग कंपनी म्हणून काम करत असताना त्यांचं काम एवढं वाढलं काय, भारतातील प्रदेशसुद्धा एवढे सगळे काय त्यांनी मिळवले की त्यांना काय राजकीय कामं सुद्धा करावं लागत होती आणि राजकीय कामांच्या अंतर्गत काय प्रशासकीय कामे सुद्धा काय करावं लागत होती. तर अशा दोन म्हणजे एक कंपनी म्हणजे एका प्रदेशामध्ये काय व्यापार सुद्धा करणार आणि त्या ठिकाणी काय राज्य सुद्धा करणार, सत्ता सुद्धा उपभोगणार, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी काय होऊ शकत नाही. म्हणून या दोघांमध्ये काय स्पष्ट फरक करा. त्याची जिम्मेदारी जी आहे तर त्या वेगवेगळ्या करा. वेगवेगळ्या काय बॉडीज ना त्याच्यावरती काय करा, वेगवेगळ्या मंडळांकडे ती कामे सोपवा असं सांगण्यात आलेलं होतं. तर त्या अनुषंगाने 1784चा काय ॲक्ट करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की ईस्ट इंडिया कंपनीचे याच्यानंतर जी व्यापारी कामे असतील तर ती व्यापारी कामे जे आहेत असतील त्यांचं व्यवस्थापन, व्यापारी कामांचं व्यवस्थापन मॅनेजमेंट जे आहे ते कोण करेल? कोर्ट ऑफ डिरेक्टर्स करेल. बघा खूप चालाक पद्धतीने काय ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे संपूर्ण जगावरती राज्य करणं ही साधी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला काय एक उत्तम काय व्यवस्थापक असणं आवश्यक असतं. बघा व्यापारी कामांचं व्यवस्थापन जे आहे कोर्ट ऑफ डिरेक्टर्सनी करायचं असं ठरवण्यात आलं आणि राजकीय कामे जे असतील तर त्या राजकीय कामांचं व्यवस्थापन करण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलची काय या ठिकाणी काय निर्मिती करण्यात आली. आता हे बोर्ड ऑफ कंट्रोल काय असेल? काय नियंत्रक मंडळ या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. काय शाब्दिक अर्थ जर काय घेतला तर कोर्ट ऑफ डिरेक्टर्स कोण होते? असे व्यापारी जे ईस्ट इंडिया कंपनीची काय निर्मिती केलेली होती त्यांनी एक जे मंडळ गठीत केलेलं होतं त्याला काय म्हणतो आपण? कोर्ट ऑफ डिरेक्टर्स म्हणतो. म्हणजे प्रायव्हेट व्यक्ती होते, पॉलिटिकल यांचे कनेक्शन्स होते, बस एवढंच. खाजगी व्यक्तींचं काय कोर्ट ऑफ डिरेक्टर्स होतं जे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काय जे सेवक असतील त्यांची नियुक्ती सुद्धा करत होते आणि काय त्यांना वापस इंग्लंडला सुद्धा काय बोलावून घ्यायचे. बोर्ड ऑफ कंट्रोलमधील व्यक्ती जे होते बघा ब्रिटिश पार्लमेंटनी या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केलेली होती आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे पूर्णपणे जबाबदार असेल कोणाला? ब्रिटिश पार्लमेंटला.
याच्यामधील व्यक्तींची नेमणूक ब्रिटिश पार्लमेंट करेल, याच्याशी काय कोर्ट ऑफ डिरेक्टर्सचा काही संबंध असणार नाही. याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे जेवढे काही राजकीय कामे असतील, प्रशासकीय कामे असतील, त्या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन कोण करेल? बोर्ड ऑफ कंट्रोल करेल. कोर्ट ऑफ डिरेक्टरला ते अधिकार असणार नाहीत. कोर्ट ऑफ डिरेक्टरनी फक्त व्यापारी कामे करायची आहेत, म्हणजे फक्त भारतामध्ये व्यापार करायचा, आणि दुसरं एक काम ठेवलेलं होतं यांच्याकडे. म्हणजे सगळेच अधिकार काय अचानक काढून घेतले असं नाही. कोर्ट ऑफ डिरेक्टर्सला खूप त्या ठिकाणी डिमांडच होती. कशामुळं? हीच ती कंपनी होती जी भारतामधील काही सर्व व्यक्तींचं नेमणूक करत होती आणि काय त्यांना काय पदावरून मुक्त सुद्धा करत होती. मग यांच्याकडून हेच जर महत्त्वाचं काम जर काढून घेतलं तर यांची सत्ता असणार आहे का त्या ठिकाणी? नाही, त्यांची पॉवर कमी होईल ना. आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर मधले सुद्धा व्यक्ती कच्चे प्लेयर नव्हते ना, त्यांचे सुद्धा पॉलिटिकल कनेक्शन्स होते. आता या ठिकाणी सत्ता मोदींच्या हातात असली तरी काय अंबानी काहीच करू शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या फेवरमध्ये घडू शकतात, आणि कशा घडू शकतात हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. येतं लक्षात? मग तर बघा या ठिकाणी, तर कोर्ट ऑफ डिरेक्टर्स जे होतं, तर कोर्ट ऑफ डिरेक्टर्सकडं आणखीन एक काम काय ठेवण्यात आलेलं होतं, यांच्या मागणीनुसार ठेवण्यात आलेलं असेल. काय होतं की अजूनसुद्धा की ईस्ट इंडिया कंपनी, भारतामधील जी ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या ईस्ट इंडिया कंपनीमधील जे सेवक आहेत, सर्वंट्स आहेत, अधिकारी आहेत, त्यांची नेमणूक करण्याचं काम मात्र काय COD-कडेच काय शाबूत राहील. म्हणजे नेमणुकीचे अधिकार कोर्ट ऑफ डिरेक्टर्सकडेच काय असतील, तो त्यांचा अधिकार शाबूत ठेवण्यात आला. आणि त्यांना काय व्यवहारिक कामांचं व्यवस्थापन सुद्धा तुम्हीच करा असं सांगण्यात आलं. फक्त जे राजकीय कामे आहेत आणि प्रशासकीय कामे आहेत तर त्या कामांचं व्यवस्थापन मात्र कुणाकडे देण्यात आलेलं आहे? बोर्ड ऑफ कंट्रोलकडे देण्यात आलं. आणि अशा पद्धतीने 1784च्या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली, ज्याला म्हणतो नियंत्रण मंडळ. तर अशा पद्धतीने या कायद्यात भारतीय प्रशासनाच्या बाबतीत या कायद्याने भारतीय प्रशासनाच्या बाबतीत, भारतीय प्रशासनात म्हणा, प्रशासनात दुहेरी शासन पद्धती आणली, यालाच काय म्हणता येईल आपल्याला? सिस्टीम ऑफ डबल गव्हर्नमेंट जे आहे ते सिस्टीम ऑफ डबल गव्हर्नमेंट या ठिकाणी काय आणण्याचा प्रयत्न केला गेला. बघा आता बोर्ड ऑफ कंट्रोलला ही सर्व राजकीय आणि प्रशासकीय अधिकार मिळाली, त्या कारणाने ईस्ट इंडिया कंपनीची जेवढी काय लष्करी, मुलकी आणि महसुली कामे होती, महसुली कामांचे काय काय दिग्दर्शन, प्रशासन आणि पर्यवेक्षण, याला म्हणतो सुपरविजन. तर त्यांचं डायरेक्शन करणं, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं आणि त्यांचं सुपरविजन करणं असे सर्व अधिकार कुणाला मिळाले? बोर्ड ऑफ कंट्रोलला प्राप्त झाले. आता या सर्व गोष्टींशी कोर्ट ऑफ डिरेक्टर्सचा काही संबंध असणार नाही. फक्त कोर्ट ऑफ डिरेक्टर जे आहे, कोर्ट ऑफ डिरेक्टरला अधिकारी नेमण्याचे व परत बोलवण्याचे अधिकार शाबूत राहिले त्यांचे, अशा पद्धतीने. आणि एक प्रकारे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की भारतातील जी जनता आहे, म्हणजे कंपनीच्या ताब्यातील जे भारतीय प्रदेश आहेत त्यांना असं ठणकावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्यांदा असं म्हणण्यात आलं या कायद्यामध्ये की जे कंपनीच्या ताब्यातील भारतीय प्रदेश आहेत तर ते काय भारतातील ब्रिटिश प्रदेश आहेत असं काय, किंवा भारतीय ब्रिटिश प्रदेश असं म्हणण्यात आलं. या कायद्यामध्ये पहिल्यांदा कंपनीच्या ताब्यातील जे काय भारतीय प्रदेश होते त्यांना काय म्हणण्यात आलं? भारतीय ब्रिटिश प्रदेश असं संबोधण्यात आले. तर ब्रिटिश पोझिशन्स इन इंडिया असं संबोधण्यात आलं. आणि एक प्रकारे असं सांगण्यात आलं की कंपनी हे जे फक्त काय आहे, एक काय
सेवक म्हणून काय काम करते. अंतिम सत्ता या कंपनीचे जेवढे काही प्रदेश आहेत त्याच्यावरती कुणाची असेल, ब्रिटनची असेल आणि ब्रिटनची राणीच ही काय संपूर्ण काय प्रदेशाची मालकीण असेल असं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि या कायद्याने पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784च्या कायद्याने एक गोष्ट स्पष्ट झाली की कंपनी जी होती ईस्ट इंडिया कंपनीवरती पूर्णपणे नियंत्रण जे आहे तर ते ब्रिटिश पार्लमेंटला मिळालं. ऑन बिहाफ ऑफ ब्रिटिश पार्लमेंट याचं व्यवस्थापन कोण करणार होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल, ज्याला ब्रिटिश पार्लमेंटनेच तर पाठवलं होतं. मात्र ब्रिटिश पार्लमेंटसुद्धा, बोर्ड ऑफ कंट्रोलसुद्धा आणि कोर्ट ऑफ डिरेक्टरसुद्धा दोन्हीही बॉडीज ज्या आहेत त्या इंग्लंडमध्ये राहूनच काय काम करत होत्या. बघा हे सर्व प्रकारचे काय रिपोर्ट्स, बघा अगोदर आपण बघितलं होतं लष्करी, मुलकी आणि महसुली कामांचे जे रिपोर्ट्स होते तर ते सर्व रिपोर्ट्स कोण सादर करत होतं ब्रिटिश पार्लमेंटला, कोर्ट ऑफ डिरेक्टर सादर करत होतं. मात्र आता ह्या सर्व कामांचं व्यवस्थापन, हे सर्व रिपोर्ट कोण सादर करेल, बोर्ड ऑफ काय या ठिकाणी कंट्रोल जे आहे तर ते सादर करतील कोणाला, ब्रिटिश पार्लमेंटला. आणि एक मिनिस्ट्रीसुद्धा बनवण्यात आलेली होती या ठिकाणी, ती नंतर बनवण्यात आलेली होती, याच्यानंतरची स्टेप आहे ती आपण काय नंतर बघू. अशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीवरती आपली पकड जी आहे हळूहळू या ठिकाणी काय ब्रिटिश पार्लमेंटनी कोणत्या पद्धतीनं कोर्ट ऑफ डिरेक्टर्सला बाजूला सारत या ठिकाणी काय पकड मजबूत केली. तर ही सर्व प्लॅनिंग आपल्याला काय समजू शकते या काय कायद्यातील तरतुदींच्या मदतीने. तर याच्यानंतरचा जो आहे कायदा तो एक छोटासा कायदा आहे ज्याच्यामध्ये काही शुल्लक या ठिकाणी तरतुदी केलेल्या होत्या. कॉर्नवॉलिसच्या संदर्भात तो कायदा आहे. पिट्स इंडिया ॲक्टच्या नंतर करण्यात आलेला कायदा होता कोणता, 1786चा कायदा. नावच ते आहे त्याचं, स्पेसिफिक असं दुसरं कुठलं नाव देण्यात आलेलं नाही त्याला. कुठला कायदा आहे, 1786चा कायदा. तर या कायद्यामध्ये काय सांगितलेलं होतं, कायदा कोणाच्या संदर्भात होता तर लॉर्ड कॉर्नवॉलिस जे होते तर त्या कॉर्नवॉलिसच्या संदर्भात हा काय महत्त्वपूर्ण कायदा करण्यात आलेला होता. कॉर्नवॉलिस बघा काय होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल तर घोषित करण्यात आलेला होता केव्हा 1773 मध्ये. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून घोषित करत असताना लॉर्ड कॉर्नवॉलिसने सांगितलं की मी पदभार तर सांभाळेन, मात्र त्याच्या अगोदर माझ्या काही अटी आहेत, त्या अटी मान्य कराव्या लागतील. आता ईस्ट इंडिया कंपनीची म्हणा किंवा या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटची ना मजबुरी काय होती ती आपल्याला माहिती. कोर्ट ऑफ डिरेक्टर्सनं याची नेमणूक केलेली होती ना, आता त्यांचे जे इंटरनल कनेक्शन होते ते आपल्याला माहिती नाही. मात्र कॉर्नवॉलिसनं अशा अटी ठेवलेल्या होत्या की ज्यावेळेस मी बंगालचा गव्हर्नर बनेन तर काही स्पेसिफिक केसेसमध्ये, म्हणजे मला ज्यावेळेस आवश्यक वाटेल तेव्हा, आता स्पेसिफिक केस म्हणजेच काय, अपवादात्मक परिस्थिती कोणती, ती अपवादात्मक आहे की नाही किंवा विशेष गरज असताना ते सुद्धा कोण ठरवेल, गव्हर्नर जनरलच ठरवेल. तर काही स्पेसिफिक केसेसमध्ये मला निर्णय घेत असताना गव्हर्नर जनरल इन काउन्सिलचं मत काय आहे याची आवश्यकता असू नये, तर मला ओव्हररायडिंग पॉवर या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नर जनरल इन काउन्सिलनी जरी हिरवा कंदील दिला नाही तरी सुद्धा मला काय त्या सिच्युएशनमध्ये काय स्वतःला ॲज अ गव्हर्नर जनरल म्हणून काय निर्णय घेता यायला पाहिजे, असे अधिकार मला, म्हणजे एक प्रकारचं व्हिटो पॉवर मागितलेलं होतं कॉर्नवॉलिसने. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी, कॉर्नवॉलिसने असं म्हणलं की मी गव्हर्नर जनरल म्हणून माझी नेमणूक झाल्याच्या नंतर मी गव्हर्नर जनरल इन काउन्सिलचा काय सदस्य असेन, मात्र मीच काय संपूर्ण जे ईस्ट इंडिया कंपनीचं भारतीय लष्कर आहे त्याचा कमांडर इन चीफ असेल. सामान्यपणे नियम काय होते हे लक्षात घ्या अगोदर, म्हणजे गोष्टी लक्षात येतील. सामान्यपणे नियम असा होता की गव्हर्नर जनरलला कोणताही निर्णय घेत असताना गव्हर्नर जनरल इन काउन्सिलसोबत काय सल्ला काय घेऊन त्यांचा किंवा त्यांच्यासोबत चर्चा विचारविमर्श करून त्यांच्या अनुषंगाने काय निर्णय घ्यावा लागतो. गव्हर्नर जनरल इन काउन्सिलचा जो निर्णय आहे तोच निर्णय काय गव्हर्नर जनरलला काय घ्यावा लागत. तसं कॉर्नवॉलिसने याला काय पूर्णपणे नकार दिला. त्यांनी काय सांगितलं, असे काही स्पेशल सिच्युएशन येतात. आता हे कशासाठी सांगितलेलं होतं, भारतातील शांतता आणि सुव्यवस्था, भारतातील युद्ध, शांतता, सुव्यवस्था या अनुषंगाने या सर्व गोष्टी सामान्यासाठी माझ्या वैयक्तिक जबाबदारीवरती तुम्ही मला काय या अटींसह मान्यता दिलात तरच मी काय गव्हर्नर जनरल बनेन. आणि त्यांनी काय सांगितलं की मला एक प्रकारे व्हिटो पॉवर असेल, गव्हर्नर जनरल इन काउन्सिल जरी अमान्य असेल तरी मला त्या स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये काय निर्णय घेण्याचे अधिकार माझ्याजवळ असायला पाहिजेत.
आणि दुसरा सामान्य नियम असा होता की भारताचा जो लष्कर प्रमुख असेल, कमांडर इन चीफ जो असेल, तो केव्हाही गव्हर्नर जनरल इन काउन्सिलचा सदस्य असणार नाही. आता एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीला गव्हर्नर जनरल बनवलं, तर गव्हर्नर जनरल बनवल्याच्या नंतर तो बाय डिफॉल्ट गव्हर्नर जनरल इन काउन्सिलचा मेंबरच असेल ना, तर मग हा व्यक्ती कमांडर इन चीफ बनू शकेल का? नाही. मात्र कॉर्नवॉलिसने म्हणलं की या अटीवरती तुम्ही मला काय करा, मान्य करत असाल या अटी, तर मी गव्हर्नर जनरल म्हणून पदभार सांभाळेन. तर अशा पद्धतीच्या तरतुदी करण्यात आल्या की काही विशेष परिस्थितींमध्ये कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल इन काउन्सिलच्या बाबतीत ओव्हररायडिंग पॉवर देण्यात आले, व्हिटो पॉवर देण्यात आला एक प्रकारे. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस हेच ॲज अ गव्हर्नर काय चीफ या ठिकाणी काय कमांडर इन चीफ असतील असं सांगण्यात आलं. आणि हे जे अधिकार ओव्हररायडिंग पॉवर जे अधिकार दिलेले होते कॉर्नवॉलिसला, तर 1784च्या कायद्यानंतर म्हणजे कॉर्नवॉलिसच्या नंतर सुद्धा जेवढे काही गव्हर्नर जनरल आले त्या सर्वांना गव्हर्नर जनरल इन काउन्सिलच्या संदर्भात काय ओव्हररायडिंग पॉवर, व्हिटो पॉवर जे आहेत ते त्याच पद्धतीने काय लागू ठेवण्यात आले. मात्र एक तरतूद मात्र काय काढून टाकली, काय की गव्हर्नर जनरल इन काउन्सिलचा सदस्य कमांडर इन चीफ असू शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत काय ब्रिटिश पार्लमेंट काय थेटपणे आदेश देत नाही. ब्रिटिश पार्लमेंट ज्यावेळेस असं सांगेल की अमुक एखादा व्यक्ती गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमधलाच काय कमांडर इन चीफ बनेल तर तोच बनेल, जोपर्यंत अशी घोषणा करत नाही ब्रिटिश पार्लमेंट तोपर्यंत मात्र कमांडर इन चीफ काय या हे जे सदस्य आहेत या सदस्यांच्या काय व्यतिरिक्त असेल. अशा पद्धतीच्या काय तरतुदी 1786चा जो कायदा होता या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. तर सिम्पली अशा पद्धतीने या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. 1786च्या नंतर जो आहे 1793चा जो चार्टर ॲक्ट आहे तो पुढे येईल अपकमिंग, तर तो आपण काय उद्याच्या भागामध्ये बघू. तर आत्ता आपण काय स्टार्ट केलेलं आहे आणि एकदाच खूप सारं झालं तर मग काय इंडायजेशन काय होण्याची भीती असेल. तर गोष्टी इथंपर्यंत समजलेल्या असतील तर पुढच्या गोष्टींसाठी थोडासा पर्याप्त वेळ देऊ. तर या ठिकाणी आपण थांबू. सगळ्यांनी अभ्यास करत राहायचा आहे, कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवायचं आहे. जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत त्याला सुद्धा काय कोऑपरेट करायचं आहे. तोपर्यंत या ठिकाणी काय विश्रांती घेऊ, थांबू. धन्यवाद.